अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. तुकोबाराय म्हणतात, ज्या भगवंताच्या मार्गाला अनुसरतो, जो भगवंताच्या मार्गाला अनुसरतो, त्याच्या आज्ञेप्रमाणे चालतो, तो खऱ्या अर्थाने अमर होतो. अमर होणे म्हणजे काय हो? अमर होणे म्हणजे केवळ शरीर टिकवणे नव्हे, तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणे. असा भक्त या नश्वर संसारापासून अलिप्त होतो आणि शाश्वत आनंदाला या ठिकाणी प्राप्त होतो. न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. विष्णूचे जे दास आहेत, त्यांना पुन्हा कधीही गर्भवास पाहावा लागत नाही. म्हणजेच त्यांना पुन्हा जन्म घेऊन संसाराच्या या यातना भोगाव्या लागत नाहीत. भक्तीमुळे त्यांच्या कर्माचा क्षय होतो आणि त्यांना मोक्ष या ठिकाणी प्राप्त होतो. विसंबेना माता बाळा, तैसा लळा पाळावा. आई जशी आपल्या तान्हुल्याला, बाळाला एक क्षणभरही विसंबत नाही, विसरत नाही, त्याची सतत काळजी घेत असते, तसाच तसाच लळा भगवंत आपल्या भक्ताचा पाळतो. त्या ठिकाणी भक्तावर जीव लावतो. भक्त देवावर अवलंबून असतो आणि देव भक्ताच्या प्रेमापोटी त्याचे सर्व योगक्षेम पाहतो. त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो रक्षिता झालिया. ज्याची सत्ता संपूर्ण त्रिभुवनात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ चालते, तो साक्षात जगतपती जर आपला रक्षिता झाला, रक्षण करता झाला, तर मग आपल्याला कोणाचे भय उरणार? ईश्वराच्या आश्रयाला गेलेल्या भक्ताचे रक्षण खुद परमात्मा करतो, हा तुकोबांचा दृढ विश्वास या चरणातून, या अभंगातून या ठिकाणी व्यक्त होतो.